नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी पाठ क्रमांक 16 सफर मेट्रोची स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. अ. मेट्रो पायलट होण्यासाठी कोणकोणत्या टप्प्यांतून जावे लागते? उत्तर आहे, मेट्रो पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते. नंतर अवघड चाचणी परीक्षा द्यावी लागते. मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते. नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते. त्यानंतर 1 वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो. आ. पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपालीची मनस्थिती कशी झाली होती? उत्तर आहे, पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रुपालीवर होती. म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती. सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही असे विचार तिच्या मनात येत होते. पण एकदा रुपालीने मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि तिच्या मनातली भीती क्षणात पळून गेली. नंतर न घाबरता आत्मविश्वासाने रुपालीने मेट्रो चालवली. ई. मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता? उत्तर आहे, पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती आणि रुपाली तिची पहिली महिला सारथी होती. मेट्रोमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर मंडळी, मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती. या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते. म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय होता. प्रश्न क्रमांक 2, मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा. अ. केबिन. उत्तर आहे, केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते. ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते. केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते. आ. कॅमेरे. उत्तर, मेट्रोच्या डब्यात व स्टेशनांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात. ई. मेट्रोचा प्रवास. उत्तर आहे, मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकारक आहे. पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगांतून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो, तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भासतो. ई. जिने. उत्तर, प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात. उ. दरवाजे. उत्तर, स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात व मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते. उ. प्रवासी संख्या. उत्तर, मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात. ए. इंजिन. उत्तर, मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते. त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते. इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते. ऐ. तिकीट. उत्तर आहे, मेट्रोच्या तिकिटाला टोकन म्हणतात. दररोज प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते. प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात. ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात. टोकन किंवा प्रीपेड कार्ड प्रवास करताना जरुरीचेच असते. प्रश्न क्रमांक 3, खालील आकृती पूर्ण करा. मेट्रोची वैशिष्ट्ये. अत्याधुनिक यंत्रणा. स्टेनलेस स्टीलचे डबे. वातानुकूलित 4 डबे. सीसीटीव्ही कॅमेरे. 1500 प्रवाशांची सोय. प्रश्न क्रमांक 4, मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा. मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा. उत्तर आहे, मेट्रो म्हणेल, बघा मुलांनो, मी विज्ञानाची देण आहे. माझ्यामुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत. माझ्यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी व सुखकारक होतो. पावसाळ्यात उड्डाणपुलावरून माझ्यामधून प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येईल. मुलांनो, तुम्ही सर्वांनी एकदा तरी माझ्यामधून प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे. प्रश्न क्रमांक 5, तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा. उत्तर आहे, आम्हाला मोठे झाल्यावर मोटर कार चालवायला आवडेल.
कारण कारमध्ये माझे कुटुंब वसलेले असेल. माझे कार चालवण्याचे कौशल्य पाहून त्यांना समाधान तर वाटेलच, पण माझा अभिमानही वाटेल. शिवाय मला त्यांची सेवाही करता येईल. कौटुंबिक सहलीचा आनंद फक्त कारमध्येच मिळू शकतो, म्हणून मला मोठे झाल्यावर कार चालवायला आवडेल. प्रश्न क्रमांक 6. तुमच्या परिसरातील रिक्षा चालक, एसटी चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी 10 प्रश्न तयार करा. उत्तर आहे: 1. इतर उद्योग सोडून आपण हा धंदा का स्वीकारला? 2. तुमचे राहणे कुठे आहे? 3. तुमच्या घरी कोण कोण आहेत? 4. तुमची मुले काय करतात? 5. उच्च शिक्षण का घेतले नाही? 6. तुमचे वय किती आहे? 7. मुलीच्या लग्नाच्या वेळी तुमच्यात हुंडा द्यावा लागतो का? 8. वडिलांचा व्यवसाय कोणता होता? 9. तुम्ही जेवण केव्हा घेता, कारण दिवसभर रिक्षा चालवता? 10. एवढे परिश्रम करून तुम्हाला मिळकत किती होते? नवीन काही शोधूया. आंतरजालाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा. उत्तर: 1. बंगलोर, 2. गुरुग्राम, 3. लखनौ, 4. चेन्नई, 5. जयपूर, 6. कोच्ची, 7. मुंबई, 8. हैदराबाद, 9. दिल्ली, 10. कलकत्ता. आ. वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा. उत्तर: सायकल. चाकांची फिरकी छान, घुंगू असा आवाज, पायांमध्ये ताकद नसली तर नाही होणार साज. रस्त्याला हलके स्पर्शून ती नेई शांत प्रवास, निसर्गाच्या सोबतीने करते ती दररोज हुलकावास. मोटारगाडी. रस्त्यावरची राणी माझी, धावते ती झपाझप, चाके तिची गुणगुणती, वारा घेई कपाळचाट. इंजिनाचा आवाज उठे, ढुमढुम जणू गीत, पेट्रोलचा सुगंध घेऊन निघे ती रोज नवी प्रीत. बस. मोठी माया घेऊन जाते हजारो माणसे रोज, थांब्या थांब्यावर थांबताना तिचा धीर दाटे ओझ. हॉर्न वाजे टनटन, गोंगाटातही तिचा धीर, शहरापासून खेड्यापर्यंत तीच आपला रोजीरोटीवीर. रेल्वे. लोखंडी नागिन रुळांवरची, धडधड धावते वेगाने, वाफेच्या ढगांमध्ये मिसळून गात राहते गाणे. स्टेशनावरचा गोंधळ तिचा पार ओळखीचा वाटे, माणसांना जवळ दूर नेणारी जीवनगाडीच तिच्या हातात. ई. महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा व त्या क्षेत्रांची यादी करा. अंतराळवीर, 2. बसवाहक, 3. बस चालक, 4. रेल्वे चालक, 5. ऑटो चालक, 6. विमानसेवा. आपण समजून घेऊया क्रियापदांचे प्रकार: सकर्मक, अकर्मक, संयुक्त, सहाय्यक. पुढील वाक्ये वाचा व त्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापदे ओळखून तक्त्यात लिहा. वाक्य कर्ता, कर्म, क्रियापद. 1. तेजवंत फुटबॉल खेळतो. या वाक्यामध्ये कर्ता आहे तेजवंत, कर्म आहे फुटबॉल आणि क्रियापद आहे खेळतो. 2. शिक्षक कविता गातात. या वाक्यामध्ये कर्ता आहे शिक्षक, कर्म कविता आणि क्रियापद आहे गातात. 3. निशा निबंध लिहिते. या वाक्यामध्ये कर्ता आहे निशा, कर्म आहे निबंध आणि क्रियापद आहे लिहिते. 4. जोसेफ रस्त्यात पडला. यामध्ये कर्ता आहे जोसेफ, रस्त्यात कर्म आणि क्रियापद आहे पडला. 5. दादा घरी आला. या वाक्यामध्ये कर्ता आहे दादा, कर्म आहे घरी आणि क्रियापद आहे आला. 6. सुरेश उद्या पुण्याला जाईल. या वाक्यामध्ये कर्ता आहे सुरेश, कर्म आहे पुण्याला आणि क्रियापद आहे जाईल.
विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.